बीडमधील पत्रकार परिषदेत घडलेल्या एका घटनेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी रोखल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेत घडलेल्या या प्रकारानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. पण या घटनेवर टीका करताना महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाउंटवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. यावरून आता राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने काँग्रेस कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले. नगरसेवक सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर बॅनरवर शाईफेक केली. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला शाई फासून त्यांचा फोटो जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. आंदोलन सुरू झालंय आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे. हर्षवर्धन काय त्याचं नाव काय, त्या नाव पण आठवत नाही, तो सकपाळ ही काँग्रेस संपायला आली आहे. तर संपत आल्या काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि त्या एका लायकी नसलेल्या माणसाने आज आमच्या ताई आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार यांच्या विरोधात जे वक्तव्य केलंय हेही चुकीचं आहे. एका महिलेच्या विरुद्ध असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि ह्या हर्षवर्धन सकपाळचा काँग्रेसची तातडीने राजीनामा घ्यावा व त्याने महाराष्ट्रात तोंड घेऊन निघून जावं. नाहीतर तो जिथे जाईल त्याचा तोंड आम्ही काळं करू. आम्ही ताईंचे कार्यकर्ते खंबीर आहोत.